वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना जी काही संपादित केलेली जागा होती ती अलॉट केली. आता आपण जे वाद झालाय तो न्यायालयाच्या जागेच्या संदर्भामध्ये, न्यायालय ज्यावेळी न्यायालयाला जी जागा दिली ती 2012 मध्ये शासनाने दिली आणि ती जागा दिली ती 100 गुंठे दिलेली आणि ती 100 गुंठे देत असताना पहिल्या प्रथम राणे कुटुंबियांचा नकाशा तयार झाला. त्याच्यापूर्वी भूमी अभिलेख खात्याकडे राणेंची जागा कोणती सोडली त्याच्याबद्दलचा नकाशा नव्हता आणि तो जो नकाशा तयार केला गेला तो नकाशा 70 गुंठ्याचाच आहे आणि राणे कुटुंबियांची जी जमीन सोडलेली आहे किंवा घेतली गेलेली नाहीये ती 78 गुंठे. म्हणजे नकाशामध्ये 8 गुंठे जवळजवळ ही सरकारने धापली म्हणूया आपण, ही जमीन त्यांची धापली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 2012 मध्ये कोर्टाला दिली ती कोर्टाला जागा दिली आहे 100 गुंठे असं कागदावर दिसतंय. आजच्या घडीला कोर्टाच्या नावे जी जमीन आहे ती 115 गुंठे आहे. 15 गुंठे नंतर कधी वाढीव दिली त्याच्याबद्दलचं काही कागदोपत्री कुठंच काही रेकॉर्ड नाहीये. त्यानंतर 2016 मध्ये ज्यावेळी कोर्टातला प्लॅन करायचा झाला की आता इथं बाबा कोर्ट होणार आहे आणि म्हणून जी मोजणी झाली त्या मोजणीमध्ये नकाशामध्ये कोर्टाचं क्षेत्र जवळजवळ 130 गुंठे आहे आणि त्याच्यानंतर 2018ला आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्लॉटचं लेआउट केलं आणि मग त्या लेआउटमध्ये आता या घडीला 115 गुंठे कोर्टाच्या नावावर दिसते आणि कोर्टाने जी ताब्यात घेतलेली जी जागा आहे 2012ला आणि आता जो नकाशा तयार केलेली ही जागा ह्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे एका ठिकाणची जागा कागदोपत्री दिसते इथं ताब्यात घेतलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सध्याची कोर्टाला दिलेली जागा दिसते. त्याच्यामुळे हा गोंधळ होतोय की कोणती जागा नेमकी घेतली कोर्टाने आणि कोणती जागा घेतलेली नाहीये, हा सगळा त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतोय. आणि आज जर यांचा नकाशा जर करेक्ट केला म्हणजे 70 गुंठ्याचा जर 78 गुंठ्याचा नकाशा जर तयार केला तर हा प्रश्न सुटणार आहे. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ज्या कारणासाठी यांची जागा पाहिजे त्याच्यामध्ये एक छोटासा कोपरा कोर्टाच्या इमारतीचा येतो. जर कोर्टाची इमारत 10-15 फूट जरी पुढे सरकवली तर हा प्रश्न सुटणार आहे. कारण कोर्टाकडनं वारंवार सांगितलं जातं किंवा प्रशासनाकडनं की जर कोर्टाची इमारत आता झाली नाही, काम सुरू झालं नाही तर 29 कोटी रुपयाचा आलेला निधी हा परत जाईल. त्याच्यामुळे जर 10-15 फुटांनी जर इमारत पुढे सरकवली तर काम चालू होईल, निधी परत जाण्याचा काही विषय येत नाही. बाउंड्री डिस्प्यूट जो काय असेल राणेंचा आणि शासनाच्या जमिनीचा हा नंतर सामोपचाराने चर्चेने सुद्धा सोडवता येऊ शकतो. परंतु कालचा झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. कारण कोणालाही असू दे अतिक्रमण करणाऱ्या माणसाला शासनाने तरी नोटीस दिली पाहिजे किंवा तुमचं अतिक्रमण आमच्या शासकीय जमिनीत आहे ते तुम्ही काढा, 10 दिवसात काढा, 15 दिवसात काढा, अशी एक साधारणतः नोटीस देण्याची पद्धत आहे. अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देता अचानक 18 तारीखला सकाळपासून पोलीस ताफा आला आणि दुपार 3:30-4 नंतर ती प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. आपला महाराष्ट्र हा संतांचा आणि असं परंपरेचा आहे. आपल्याकडे अजून काही बुलडोजर राज आलेलं नाहीये. त्याच्या माझं म्हणणं की हे राणेंचा प्रश्न नाहीये. मी जो या ठिकाणी जे म्हणतोय हा प्रश्न राणेंचा नाहीये. मी उद्या समजा एक पॉवरफुल ताकदवान माणूस असेल, मी सुद्धा उद्या सरकारकडे जाईन, सरकारला पैसे देईन आणि पोलीस प्रोटेक्शन घेईन आणि मग मला आमच्या विजयप्रभूची जागा पाहिजे असेल, मी म्हणेल चल पोलिसांना घेऊन येईन आणि ह्यांची जागा मी ताब्यात घेईन. हे असं जे काही चाललं आहे हे चुकीचं आहे. पोलिसांनी सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे पोलीस संरक्षण देताना आजपर्यंत मी अनेक प्रकरणं बघितली. विरुद्ध पार्टीला सुद्धा बोलवलं जातं, तुझं काय म्हणणं आहे हे विचारात घेतलं जातं. या प्रकरणामध्ये कोर्टाची जी इमारत किंवा जागा ताब्यात घेण्यासाठी PWDला जे पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं त्यावेळी राणे कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची पुसटशी कल्पना सुद्धा पोलिसांनी दिलं नाही. आणि माझं म्हणणं हे पोलिसांचं पहिली गोष्ट चुकलेली आहे. तुम्ही देतात ना पोलीस प्रोटेक्शन, मग विचारा त्यांना काय खरी वस्तुस्थिती आहे. उद्या नाही तर कोणी येईल कोणाची जमीन जर काढून घेईल असं जर पद्धत ही चालू झाली तर हे आपल्या या कुडाळाला किंवा ह्या जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला हे काही भूषणावं नाही. आणि भूमी अभिलेख खात्याने 1 नव्हे 2 नव्हे
वेगवेगळे नकाशे राणे आणि कोर्ट असे दिलेले आहेत. मग आता प्रश्न असा पडतो की पहिला नकाशा खरा, दुसरा नकाशा खरा, तिसरा नकाशा खरा, नेमकं खरं काय? आणि आता काय नियमाप्रमाणे जर एक मोजणी कायम झालेली असेल, म्हणजे मोजणी केली म्हणून लगेच ती मंजूर होते असं नाही, तर ती भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी त्यांच्याकडे स्क्रुटनी क्लार्क असतो, ती स्क्रुटनी करते, सगळं ते जुळलं आहे की नाही बघते आणि मग तो नकाशा मंजूर करते. आणि एकदा असा नकाशा मंजूर झाला की त्याच्या तो समजा बदलायचा असेल तर हा बदलण्याचा अधिकार ह्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना नाही, तो जिल्ह्याचा त्यांचा जो अधीक्षक आहे त्यांनी बदलला पाहिजे. अशी कोणतीही प्रक्रिया या 3 नकाशे बदलताना झालेलीच नाहीये. त्याच्यामुळे हे मनाला वाटेल, आज मला वाटलं की ही जागा दाखवूया, उद्या मला वाटलं ती जागा दाखवूया, अशा प्रकारची भूमी अभिलेख खात्यांनी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे सगळं केलेला हा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने हा जो वाद जो झाला, म्हणजे आज जी कोर्टाबद्दलची, म्हणजे राणे पटकन बोलले आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, ही जी कोर्टाबद्दलची लोकांमध्ये मनात असलेली जी भावना, म्हणजे एक अप्रतीची भावना जी निर्माण झाली कोर्टाच्या प्रती, याला जबाबदार कोर्टापेक्षा हे भूमी अभिलेख खातं सारखं जबाबदार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण भूमी अभिलेख खात्याला सुद्धा जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे काय चालवलंय. म्हणजे हा प्रश्न फक्त कुडाळ तालुक्यातला पुरता आहे असं नाही, किंवा शहरातला असं नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं जातात तिथं तिथं हे सगळं करतात. मी किंबहुना म्हणेन आमची पोटच चालतात त्यांच्यामुळे, असं हे एवढं काहीतरी करून ठेवतात. त्यामुळे ह्या भूमी अभिलेखला सुद्धा आपण या ठिकाणी जाब विचारणं आवश्यक आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघितलं पाहिजे, कारण शेवटी तुम्ही कोणासाठी आहेत, लोकांसाठी आहेत, तर ह्या लोकांसाठीच्या दृष्टिकोनातून हे बघितलं पाहिजे. ही 18 तारखेची घडामोड झाल्यानंतर राणे कुटुंबियांच्या समवेत मी आणि आमचे काही सहकारी मिळून आपण सुद्धा मदत करण्याचा त्यांना प्रयत्न केला. आमची सुद्धा कालच बार असोसिएशनची कुडाळ तालुक्यात आमच्या अध्यक्षांना यायला सांगितलं होतं, आमच्या बार तर्फे ते आलेले नाहीत का नाही मला नाही सांगता येणार, परंतु झालेली घटना आपल्या समोर, परंतु काय डेव्हलपमेंट झालेत ह्याही आपल्याला कळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे बार असोसिएशननी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांनी सुद्धा कलेक्टरांबरोबर 25 तारीखला या विषयामध्ये बैठक लावलेली आहे. त्यामध्ये सुद्धा काही चर्चेतनं मार्ग सुटण्याच्या दृष्टिकोनातून बार असोसिएशन सुद्धा आपल्या सोबत आहे. आजच आम्ही सकाळी आपले जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही भेट घेतली. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की हे या प्रकारामध्ये आपण लक्ष घालतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याच्यामुळे प्रामुख्याने जर यामध्ये जर काही विचार करायचा झाला तर एक पहिली गोष्ट एक केली पाहिजे की म्हणजे यापुढे पोलिसांना पण आपण जाऊन एसपी ना भेटलं पाहिजे की पोलीस प्रोटेक्शन देताना विरुद्ध पक्षकाराला काहीतरी विचारा, त्याला सूचना द्या, असं एकदम आलात आणि जाऊ नका. त्यावेळी मी होतो उपस्थित, मी पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याची जाणीव करून दिली की तुम्ही हे करतायत, हे चुकीचं काम करतायत, उद्या तुम्ही सुद्धा गुन्ह्याच्या कृत्यामध्ये येऊ शकतात. त्यांची उत्तरं एवढीच होती की साहेब आम्ही काय करणार, आम्हाला सगळं दिसतं आहे, पण आम्हाला वरून आदेश आहेत. आणि एरवी आपण ज्यावेळी पोलीस प्रोटेक्शन मागतो त्यावेळी आपल्याला पोलीस सांगतात 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं. मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं की तुम्हाला हे संरक्षण किती दिवसासाठी तुमचं घेतलेलं आहे, तो म्हणा काम पूर्ण होईपर्यंत. आणि माझा दुसरा प्रश्न असा की पोलीस संरक्षण का द्यावं लागलं. आपण सगळे या राणे कुटुंबियांना ओळखतो, राणे कुटुंबीय असे काय अतिरेकी आहेत का. आज साधा शिवीगाळीचा यांच्याविरुद्ध कसा एनसीचा गुन्हा दाखल नाही, अशा माणसाकडनं अशी काय थ्रेट वाटली, भीती वाटली प्रशासनाला की ह्यांच्या विरुद्ध पोलीस संरक्षण दिलं नाही ह्यांच्या विरुद्ध तर आपल्याला काम करता येणार नाही. त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा संरक्षण देताना काही नॉर्मचा विचार केला पाहिजे, कारण उद्या नाही तर आज नाही आंधळं जळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असं व्हायला नको. किंवा आज हे जळतात, आज हे जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत असं नाही, उद्या सुद्धा आपण कदाचित जात्यात जाण्याची वेळ नाकारता येत नाही. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला सुद्धा यापुढे सांगितलं की या प्रकरणामध्येच नव्हे सगळ्यांच्या प्रकरणामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि भूमी अभिलेख या तिघांकडे आपण काहीतरी या प्रकरणामध्ये आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे. हा प्रश्न निव्वळ राणेंचा म्हणून बघूया नको, हा प्रश्न संबंध लोकांचा आहे, कुडाळमधलाच नव्हे तर सगळ्यांचाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या कॉलेजात होतो, मला एक आठवण सांगावीशी वाटते. आम्ही बरीचशी
मुलं त्यावेळी आपण सावंतवाडी कॉलेजला जायचो आणि त्यावेळी एक असा दबदबा असायचा कुडाळचा आणि बांद्याचा. म्हणजे ऑटोमॅटिक आम्हाला संरक्षण मिळायचं. आम्ही काय असे काय दादागिरी करणार नाही, पण कुडाळचो हा त्याच्या वाटे काय जाता कामा नाहीये अशी एक भावना. म्हणजे 50 वर्षाची जे पण झालेली मुलं असतील आणि जे सावंतवाडी कॉलेजला गेले असतील त्यांना हा वेळ मिळालेला असेल, तर आज ती प्रतिमा पुन्हा एकदा कुडाळची आपण निर्माण करण्याची गरज आहे. या कुडाळमध्ये कोणाचीही कोणी किती मस्तवाल असू दे त्याची दादागिरी खपून घेतली जाणार नाही. अशी एक पुन्हा कुडाळचा समाजाची प्रेरणा आपण निर्माण केला पाहिजे. त्याच्यासाठी माझी गरज आहे तर मी पण तुमच्या सोबत आहे. एवढंच मी सांगतो. साहेब आपण आमच्या माणसांची मान आहे तर जरा कोणाला कुठली ही सगळी